हॅलो, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. जसं आपण मागच्या टॉपिकमध्ये थर्ड मेथड पाहिली होती की कॉमन डिनोमिनेटर मेथड, म्हणजे सारखे छेद करून एकपेक्षा जास्त परिमेय संख्या शोधण्याची आपण पद्धत पाहिली होती. तर आपण त्या मेथडमध्ये कमीत कमी 10 पद्धती शोधल्या. किती? 10 पद्धती आपण, म्हणजे 10 रॅशनल नंबर्स, 10 परिमेय संख्या आपण त्या 2 परिमेय संख्यांमध्ये शोधल्या होत्या. किती? मिनिमम मॅक्सिमम आपण किती? तिथे 10 रॅशनल नंबर्स आपण तिथे काढले. आता ॲक्च्युअलमध्ये जर पाहिलं तर 10 पेक्षा जास्त तिथे रॅशनल नंबर निघालेले होते, पण आपण 10च तिथे लिहिले. तर आजचा जो काही पॉईंट आहे, आपला लास्ट पॉईंट आहे. आज हे चॅप्टर आपले इथे संपणार आहे. खूप दिवसापासून चालू आहे, बरोबर. प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन रिअल लाईफ सिच्युएशन, म्हणजे आपली जी काही डेली लाईफ आहे, आपलं जे काही रुटीनचं आहे, त्या संदर्भात आपण जी काही उदाहरणं पाहणार आहोत. नंबर 1 आहे पहा, एक्झाम्पल 10 त्यांनी दिलेलं आहे. किती? एक्झाम्पल 10, पेज नंबर 25. A plant that is 15 7/8 semi-high grows 8 cm to a height of 19 3/8 cm. Write and solve an equation to find the amount of growth. म्हणजे काय, एक वनस्पती आहे की जी 15.708 सेंटीमीटर वाढते, तर त्याला आपण 1 सेमी असं म्हणूया. आणि तिची उंची जी असणार आहे ती असणार आहे 19, म्हणजे 19.308 सेमी. तर मग आपल्याला त्या पद्धतीने तिची ग्रोथ मॅन, म्हणजे तिची वाढ कशी असणार आहे. पहिली तिची हाईट किती होती, नंतर वाढल्यानंतर तिची हाईट काय झाली ॲक्च्युअलमध्ये, त्यामधलं जे काही इक्वेशन आहे ते इक्वेशन तुम्हाला काढायचं आहे. ओके. तर मग आपण जर पाहिलं तर काय, दोन्हीचे डिनोमिनेटर तर सेम आहे, पण तरी पण आपण काय इंटिजर्स फ्रॅक्शन, म्हणजे जे की पूर्णांक अपूर्णांक असतात त्यामध्ये काय काय ऍक्टिव्हिटीज करतो पहा. त्यांनी दिलंय ओरिजिनल हाईट ऑफ द प्लांट. ओरिजिनल हाईट किती आहे प्लांटची आन्सरमध्ये? ओरिजिनल हाईट ऑफ द प्लांट, ओरिजिनल हाईट किती आहे ती? 15 7/8 सेमी मध्ये आपल्याला. ओके. ओरिजिनल हाईट किती त्या प्लांटची? 15 7/8. 15 7/8 ही झाली त्याची ओरिजिनल हाईट. कशाची? त्या प्लांटची. नेक्स्ट आहे न्यू हाईट, म्हणजे त्याची नवीन, म्हणजे ते मोठं ज्यावेळेस झालं त्यावेळेस त्याची हाईट काय झाली? न्यू हाईट किती झाली ती? 15 पासून कन्वर्ट होऊन ती 19 3/8 सेमी ती झालेली आहे. म्हणजे ओरिजिनल हाईट होती 15 7/8. नेक्स्ट मग ज्यावेळेस ती वनस्पती मोठी झाली तर त्याची ॲक्च्युअल हाईट काय झाली मग? 19 3/8 सेमी. ओके. सो नेक्स्ट आता हाईट बाय विच द प्लांट्स ग्रोज 1 सेमी. मग आपण त्याची जी काही ग्रोथ होते, त्याला आपण काय म्हणतोय? 1 सेमी आपण तिथे मानूया. म्हणजे त्याची जी काही वाढ झाली ॲक्च्युअलमध्ये तिला आपण 1 सेमी असं तिथं मानूया. मग ओरिजिनल हाईट प्लस x इज इक्वल टू न्यू हाईट. इथं देअरफॉर ॲज अ फॉर्म्युला त्यानुसार मग आपण काय करणार आहोत? ओरिजिनल हाईट ओके प्लस x इज इक्वल टू न्यू हाईट. शॉर्टमध्ये मी लिहिलेलं आहे ओरिजिनल हाईट OH, म्हणजे ओरिजिनल हाईट प्लस x इज इक्वल टू न्यू हाईट NH. शॉर्टमध्ये मी लिहिलेलं आहे. ओके. या दोन्हीचे जे काही अंतर आहे, म्हणजे या दोन्ही फ्रॅक्शन्समध्ये जो काही अंतर आहे, डिस्टन्स आहे, त्याला आपण काय मानलेलं आहे? x. म्हणजे आपण ह्या फ्रॅक्शनमध्ये जर आपण x प्लस केला तर आपली न्यू हाईट आपली जी आहे ती निघणार आहे. मग ॲक्च्युअलमध्ये ती वाढली किती सेमी ते आपल्याला काढायचं आहे. मग जसं त्यांनी सूत्र दिले त्या पद्धतीने आपण मांडणी करूया. मग 15 7/8 प्लस x ॲज इट इज एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. इज इक्वल टू न्यूची काय व्हॅल्यू आहे? 19 3/8. ओके. हे आपण ॲज अ फॉर्म्युला वाईज आपण तिथं स्ट्रक्चर तयार केलेलं आहे. नेक्स्ट आता सॉल्व कसं होणार पाहते. जसं की इथून पुढे सॉल्व होणार आहे आपल्याला ते एक्झाम्पल. आता x इज इक्वल टू x आपण काय केलं आहे? कॉमन काढलेला आहे. हा x वर आपण काय केलं आहे? कॉमन काढलेला आहे. मग आता हा पूर्णांक हा इथे कसा आहे? ॲडिशनमध्ये. ज्यावेळेस त्याची साईड चेंज होईल, म्हणजे हा पूर्णांक ज्यावेळेस इकडून तिकडे जाणार आहे त्याची साईड ज्यावेळेस चेंज होणार आहे तर तो ॲडिशनचं काय होणार आहे? सबट्रॅक्शन तिथे होणार आहे. आपण शिकलो ना आधी, जर साईड चेंज होत असेल तर तिथे काय होतं? सबट्रॅक्शन तिथे होत असतं. 19 3/8 तसा
हा प्लस आहे इथे काय होणार तो मायनस इकडे होणार आहे 15/7/8. ओके, एक्स निघाला कॉमन 19 एक जसे तसे 19/3/8. हा ॲडिशन मधला इकडे फ्रॅक्शन हा सबट्रॅक्ट झालेला आहे, त्यावर साईड चेंज झाली म्हणून. ओके, सो नेक्स्ट आता आपण इथे सॉल्व्ह करूया. जसे की आपण यांना हे जे फ्रॅक्शन्स आहेत हे कसे आहेत आपले इंटिजर फ्रॅक्शन्स आहेत ना, पूर्णांक अपूर्णांक आहेत ना, त्यांना आपण काय करू इम्प्रॉपर फ्रॅक्शन्स मध्ये त्याचं रूपांतर करूया. मग 19 जा किंवा 8 9 3 जा आणि त्याच्यामध्ये प्लस किती करायचे तुम्हाला 55 म्हणजे 56 + 3 म्हणजे सॉरी 52 152 + 3 म्हणजे किती 155 8 ॲज इट इज. आपण या फ्रॅक्शनचं इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करतोय. नंतर मायनस 58 जा किती होता 120 + 7 127 अपॉन 8. आता पहा दोन्हींचे छेद कसे सारखे म्हणून जे न्यूमरेटर्स आहे त्यांची काय होणार आहे वजाबाकी येथे होणार आहे. वजाबाकी कशी होणार मला पहा 155 - 127 अपॉन 8. आन्सर काय आले तिथे आन्सर किती येते मग तिथे जसं की 28/8. काय आन्सर आलं 28/8. हे आन्सर आपलं तिथं आलेलं आहे. मग आता 8 ने आपण 28ला 8च्या टेबलमध्ये 28 येतात का नाही, पण असं एक आहे की त्याच्या टेबलमध्ये दोन्ही पण येतात. काय 8च्या टेबलमध्ये तर 28 येत नाही, पण असा एक नंबर आहे की ज्याच्यामध्ये दोन्ही नंबर येतात. तो कोणता आहे 4. कोणता आहे तो 4. 4 2 जा 8 4 7 जा 28. काय आहे तो 4 ने आपण दोन्हींना डिवाइड केलं आन्सर आलं आपलं 7/2. काय आलं आन्सर 7/2. आता हे कसं आलंय इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये. हे आन्सर कसं आलंय इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये. त्याला आपण मिक्स फ्रॅक्शन मध्ये लिहूया. 7/2 म्हणजे काय मग इक्वल टू 3 1/2. ओके, आपला आन्सर एक्झॅक्टली काय आलंय 7/2, पण आपण त्यांना मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट केलं तर आपलं फायनल आन्सर असणार आहे 3 1/2. म्हणजेच काय 3 हा 3.5 2 3 जा 6 + 1 7 7/2 म्हणजे बरोबर आलं मिक्स फ्रॅक्शन मध्ये. ओके, तर मग सो द अमाऊंट ऑफ ग्रोथ एक्स ची व्हॅल्यू काय निघणार आहे इथे दाखला आपण असं म्हणू शकतो एक्स इज इक्वल टू 3 1/2. हे झालं आपलं फायनल आन्सर एक्स इज इक्वल टू. ओके, इज दॅट क्लिअर? आलंय लक्षात? किती सोपं होतं ओके नाही. सुरुवातीला काय केलं आपण जे त्यांनी दिलेलं आहे ते आपण मांडणी केली. ओके, त्याची ओरिजिनल हाईट न्यू हाईट दोन्हीमधली जी हाईट असणार त्याला आपण एक्स नाव दिले. स्ट्रक्चरनुसार त्याची मांडणी केली. एक्स कॉमन निघाला, हा ॲडिशनवाला तिकडे गेला तर त्याचं सबट्रॅक्ट झालं आहे. ओके, नंतर मग दोघांची वजाबाकी केली. जे उत्तर आलं त्यांना 4 ने डिवाइड केलं. जे आन्सर आलं इम्प्रॉपर फ्रॅक्शन्सला आपण मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट केलं आणि आपलं फायनल आन्सर इथं निघालेलं आहे. म्हणजेच काय सो द अमाऊंट ऑफ ग्रोथ इज इक्वल टू 3 1/2 सेमी. इथे सेमी लिहायला विसरायचं नाही आहे आणि सेमी काय त्याचं मेजरमेंट केलेलं आहे. ओके, त्याचा स्क्रीनशॉट देखील तुम्ही काढू शकताय. ओके ओके, इसका स्क्रीनशॉट तुम निकाल सकते हो, सॉरी तुम्ही काढू शकताय. सेकंड एक्झाम्पल पहा काय आहे त्यामध्ये त्याचं स्क्रीनशॉट काढून घ्या पटकन. एक्झाम्पल 11 वन ऑफ द फर्स्ट कॉम्प्युटर्स टूक 1/5000 सेकंड टू परफॉर्म वन ऑपरेशन. हाउ लॉन्ग डिड इट टेक टू परफॉर्म 11,000 ऑपरेशन्स. ओके, okay 1/5000 second perform of operation. How did the take to perform 11,000 operations. Okay, इथं काय करायचं पहा आता.
आणि त्यांनी आपल्याला काय दिलं आहे की जसं की आता हे आपण एक्झाम्पल जे आहे टोटली सॉल्व्ह करत बसणार नाही, त्यामध्ये काय ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत तुम्हाला देणार आहे. आता फर्स्ट कॉम्प्युटर जे होतं एक्झाम्पल 11, ओके, त्यामध्ये जे फर्स्ट कॉम्प्युटर जे होतं त्याचं काय किंमत होती 1/5000. सेकंड टू परफॉर्म वन ऑपरेशन, हाऊ लॉंग डिड द परफॉर्म 11,000 ऑपरेशन. त्याचं आपण जर 11,000 ऑपरेशन्सचं आपण करतोय तेवढं जर क्रिया आपण त्यावर करतोय तर त्याचा स्पीड जो असणार आहे त्याचा जो परफॉर्म आणि त्याचा स्पीड तो काय पद्धतीने आपल्याला तो तिथे ॲडव्हान्टेजेस तो आपल्याला देणार आहे कोण कॉम्प्युटर. ओके, आता तो जर 1/5000 हा परफॉर्म त्याचा होता पहिले सेकंडमध्ये. ओके, नंतर टाइम टेकन टू परफॉर्म 11,000 ऑपरेशन्स. 11,000 ऑपरेशन त्यांनी काय केलं म्हणजे ते दोन्हीचं काय केलेलं आहे मल्टिप्लिकेशन त्यांनी इथे केलेलं आहे. ओके, मल्टिप्लिकेशन केलं तर मग इथे काय होणार पहा, हे 30 झाले कट, हे 30 झाले कट झाले कट. आता लास्टच्या उरला मग फायनली इथे उरले 11 जा 11. ओके, खाली दोन उरलं आहे 5. म्हणजे आन्सर काय येणार इथे 11/5 सेकंद. काय 11/5 सेकंद आले लक्षात. स्ट्रक्चर केलं आपण, कटिंग्स केली, आन्सर आला 11/5. हे आले इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे. याला आपण मिक्समध्ये कन्वर्ट करूया. मिक्समध्ये कसं येणार ते 2/1/5 सेकंद. सर्वात महत्त्वाचे जे काही सेकंद असतात ना हे सेकंद लिहायला तुम्हाला विसरायचं नाही. ओके, हे झालं एक्झाम्पल 11चं सॉल्व कसं केलं त्यांनी, कटिंग कुठे केलेली आहे, एक्झॅक्टली ऑपरेशन तुम्हाला काय करायचं आहे त्यामध्ये मी सांगितलेलं आहे. ओके, सो नेक्स्ट आपण एक्झाम्पल 12 पाहूया आता लास्ट, म्हणजे मग आपले चॅप्टर इथे संपून जाते. तुम्हाला फक्त हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे सोडवायचे कसे ते तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगते. आता एक्झाम्पल 12 जे आपण लास्ट पाहूया काय करायचं आहे. जसं की आता एक रोप आहे, रोप म्हणजे काय दोरी, ती किती आहे लेंथ किती त्या रोपची लेंथ ऑफ द रोप किती आहे ती 7/1/2 मीटर. कशा आहे मीटरमध्ये ती दिलेली आहे. ओके, 7/1/2 म्हणजे किती आहे 7.5 मीटर ती दोरी आहे. म्हणजे आपण त्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये जर कन्वर्ट केलं तर काय 2 7 14 + 1 15/2 मीटर. मिक्सलाच आपण इम्प्रॉपरमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. ही झाली मग लेंथ ऑफ द रोप. ओके, नेक्स्ट त्याचे आपल्याला किती कट करायचे 10 कट्स करायचे. किती कट्स करायचे 10 सारखे भाग करायचे आहे. म्हणजे आपल्याला काय हे जे 15/2 मीटरची काही दोरी आहे तिचे आपल्याला सारखे 10 भाग करायचे आहे. ओके, मग लेंथ ऑफ इच पीस. मग आता प्रत्येक याची जी काही दोरीचा तुकडा असणार आहे त्याची मग लेंथ काय असणार आहे फॉर्म्युला आपण ते घेऊया. लेंथ ऑफ इच पीस लेंथ ऑफ इच पीस अशा पद्धतीने तुम्हाला लिहून घ्यायचं आहे ते. Length of each piece, total length divided number of pieces. ओके, म्हणजे टोटल लेंथ कितनी आपली 15/2 किती आहे 15/2 डिवायडेड नंबर ऑफ पीस. जे काय नंबर दिले त्याला आपल्याला काय करायचं आहे डिवाइड तिथं करायचं आहे. ॲज अ फॉर्म्युला
फॉर्म्युलानुसार आपण त्याचं स्ट्रक्चर तयार करूया. काय येणार पहा, 15/2 कोणते 15/2 टोटल लेंथ डिवायडेड किती पार्ट्स करायचे 10. ओके, म्हणजेच काय मग 2 5 × 10 2 5 × 10. ओके, 2 5 × 10. आणि इथे आपण डिवायडेशनमध्ये आपण कटिंग करू शकत नाही आहे. कटिंग आपण इथे करू शकत नाही आहे. 15/2 डिवायडेड 10 मीटर. ओके, इजिकल टू आपण ज्यावेळेस त्याला मल्टिप्लाय करू म्हणजे ते मल्टिप्लायमध्ये काय होणार ना 15/2 डिवायडेड होणार इंटू हा 10 जाणार खाली. ओके, म्हणजे आन्सर काय येणार मग 3/4 मीटर. म्हणजे 2 5 × 10 sorry 5 2 × 10 5 2 × 10 5 3 × 15. 5 2 × 10 5 3 × 15 म्हणजे आन्सर काय आपल्या इथे 3 1 × 3 2 2 × 4 मीटर. म्हणजे ती काय दोरी असणार आहे काय आपला आन्सर आहे 3/4. हे आन्सर इथे आपला आहे इंटू 100 सेमी. 100 सेमी का, कारण की 1 मीटर म्हणजे किती 100 सेमी. 1 मीटर म्हणजे 100 सेमी. आपण लिहिलं आहे 100 सेमी. आपण या 4ने 100ला डिवाइड केलं म्हणजे काय ना 4 1 × 4 425 × 100. इथे म्हटलं काय होणार 3 × 25 इजिकल 25 3 × 75 सेमी. याला आपला आन्सर 75 सेमी. म्हणजेच काय मग 15/2 मीटरचा आपल्याला एक तुकडा होणार आहे 75 सेमीचा. ओके, मीटरचा आपण सेमीमध्ये आपल्याला कन्वर्ट करावं लागलंय का, कारण की तुकडे आपले करायचे होते म्हणून. ओके, आलं लक्षात. तर हे चॅप्टर आपल्या इथं पूर्णपणे संपलेलं आहे. तुम्हाला आता सेल्फ प्रॅक्टिस 1 इयर त्यानंतर मेंटल मॅथ्स जे काही असेल चॅप्टर शिकलेले टोटल तुम्हाला सॉल्व करायचं आहे. ओके, सो कोणते याचा स्क्रीनशॉट देखील तुम्ही काढून घेऊ शकताय. जे लिहिलं आहे ते तुम्हाला लिहायला सोपं जाईल.